नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, वैवाहिक जीवनामध्ये पती पत्नीचा एकमेकांवरती विश्वास, पती पत्नीचं एकमेकांसोबत असलेलं बॉन्डिंग हे एका सुखी संसारासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. जितके पण प्रकरणं देशभरातले आपण बघत असतो की ज्यामध्ये कोणाचा तरी खून झाला पती किंवा पत्नीपैकी, अनैतिक संबंध, विवाहबाह्य संबंध, या सर्व प्रकरणांमध्ये सर्वात जास्त कमतरता असते ती म्हणजे एकमेकांशी असलेल्या बॉन्डिंगची, विश्वासाची. प्रेमाची निर्मिती अरेंज मॅरेजमध्ये तरी ही लग्नानंतरच शक्यतो होत असते, पण जर ती मानसिकताच नसेल लग्न करतेवेळी तर ती गोष्ट शक्य होत नाही. याचाच प्रत्यय एका अलीकडेच घडलेल्या घटनेवरनं आलेला आहे. या घटनेत विवाह बाह्य संबंध तर आहेत, पण ते घरातील बाह्य संबंध नाही. घरातच नात्यांची गुंतागुंत, घरातच नात्यांची गुंतागुंत, घरातच नात्यांचे फेरफार, यामुळे हे प्रकरण घडलेलं आहे. अतिशय भयंकर प्रकरण आहे. तर हे प्रकरण आधी आपण ऐकून घेऊ आणि मग तुम्हाला कळेल की या गोष्टीचा पूर्ण सार काय आहे. हरदोई, उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील संगम कुमार हा एक तरुण, मध्यमवर्गीय तरुण, त्याचा विवाह डिसेंबर 2025 मध्ये एका कानपूर येथील तरुणीसोबत करण्यात आला. कानपूरमधील तरुणीसोबत विवाह करण्यात आला. सुखी संसाराची सुरुवात झाली, सोबत नांदू लागले. पण एके दिवशी अचानक पती संगम कुमार याची तब्येत बिघडू लागली. उलट्या वगैरेंचा त्रास होऊ लागला, अस्वस्थ वाटू लागलं, श्वास कोंडू लागला. म्हणून मग त्याच्यावरती पुढील उपचार करण्यात आले. पण हे झालं कशामुळे, याची एक कहाणी आहे जी संगम कुमारच्या लग्नापासून सुरू होतीये. संगम कुमारनेच आरोप केलेला आहे की त्याची पत्नी हिचे तिच्याच दिरांसोबत अनैतिक संबंध आहेत. म्हणजे घरातच आपल्या पतीच्या 2 भावांसोबतच या महिलेचे अनैतिक संबंध असल्याचं पती संगम कुमार यांनी आरोप लावलेले आहेत. या दोघांची नावं म्हणजे मनोज कुमार आणि उमाशंकर. मनोज कुमार आणि उमाशंकर अशी या महिलेच्या दिरांची 2 नावं आहेत. आता संगम कुमार याने आणखी खळबळजनक आरोप केलेला आहे. तो म्हणजे जेव्हा त्याचं लग्न ठरत होतं, जेव्हा त्याच्या लग्नाची बोलणीच चालू होती, तेव्हाच यांच्यामध्ये अनैतिक संबंधांना सुरुवात झालेली होती. म्हणजे जेव्हा संगम कुमारचं लग्न ठरत होतं त्याच काळामध्ये संगम कुमारचे हे 2 भाऊ मनोज कुमार आणि दुसरा एक, यांचे संगम कुमारच्या होणाऱ्या बायकोसोबत प्रेमसंबंध, आता त्याला प्रेम संबंध तर म्हणता येणार नाही, अनैतिक संबंध यांची सुरुवात झालेली होती. ही सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला तर संगम कुमारला याची काही कल्पना नव्हती, पण हळूहळू त्याला या गोष्टीचा अंदाजा यायला लागला. पत्नी या दोघांसोबत जास्त वेळ घालवायची, त्यांच्याशी जास्त बोलायची. संगम कुमार म्हणजे पती घरात असला तरी त्याच्याकडे तिचं लक्ष नसायचं. नेहमी या दोघांसोबतच हसी मजाक, या दोघांसोबतच वेळ घालवणं, यांच्याच सोबत जास्त तासनतास गप्पा. पती एका रूममध्ये तर आपण ह्या दोघांसोबत जाऊन बसणं, त्यांच्यासोबतच हसी मजाक करणं, हे सगळं चालू होतं. सुरुवातीला संगमने याकडे दुर्लक्ष केलं, पण नंतर त्याला हळूहळू हे थोडंसं ऑड वाटायला लागलं. त्यानंतर काही वेळेस संगम कुमारने पाहिलं की हे दोघंही जण त्याच्या पत्नीच्या जास्त अंगचटीला येतात. अंगचटीला म्हणजे स्पर्श करणं, टाळ्या देणं, गळ्यात हात घालणं वगैरे, या गोष्टी त्याच्या निदर्शनास येऊ लागल्या, ज्या त्याला खटकल्या. याबाबत त्याने पत्नीशी बोलण्याचा सुद्धा प्रयत्न केला की हे म्हणजे ठीक आहे, तुमचे फ्रेंडली रिलेशन वगैरे असू शकतात, पण अंगचटीला येणं वगैरे हा प्रकार बरोबर नाही. घरात कुटुंबातील इतरही सदस्य आहेत, त्यांच्या निदर्शनास पडलं तर ही गोष्ट योग्य ठरणार नाही असं त्यांनी सांगितलं. पण तिने त्याकडे साफ दुर्लक्ष केलं आणि माझ्यावरती संशय घेऊ नको असं वारंवार सांगितलं. कालांतराने या प्रकरणात मग पती पत्नीचे वादविवाद होऊ लागले, भांडणं होऊ लागले.
आणि मग पत्नीला वाटलं की आता निर्णायक घडी आलेली आहे. 7 जुलैला सकाळी 11 वाजता संगम कुमार घरीच होता. त्याला बाहेर जायचं होतं म्हणून त्याने जेवण मागितलं. त्याच्या पत्नीने जेवण बनवलं, स्वयंपाक केला आणि त्याला जेवण वाढलं. पण स्वयंपाक करताना कुठला तरी विषारी पदार्थ तिने जेवणात मिसळला आणि ते विषारी पदार्थ कालवलेलं जेवण पतीला वाढून दिलं. त्याने जेवण केलं, पण जेवण केल्यानंतर काही वेळातच त्याला अस्वस्थ वाटू लागलं. ओकाऱ्या येऊ लागल्या, उलट्या येऊ लागल्या आणि त्याची तब्येत बिघडू लागली. त्याच वेळी या पत्नीने तिचे प्रियकर दीर दोघांनाही बोलवून घेतलं. आरोपीने असाही आरोप केलाय की जेव्हा मला उलट्या होत होत्या, अस्वस्थ वाटत होतं, तेव्हा हिने या दोघांना बोलवून घेतलं आणि त्या दोघांनी मला तशा अवस्थेत मारहाण केली, बेदम मारहाण केली. आधीच मला बरं वाटत नव्हतं, त्यात मार खाल्ल्यामुळे मी खाली कोसळलो आणि त्यानंतर हे दोघेही जण माझ्या पत्नीला घेऊन निघून गेले. निघून गेल्यानंतर मग घरातील इतर कुटुंबातील सदस्यांनी मग तात्काळ संगम कुमार याला दवाखान्यात दिलं, त्याच्यावरती ट्रीटमेंट केली आणि मग संगम कुमारने आपल्या घरच्यांना जे काही प्रकरण चालू आहे ते सर्व व्यवस्थित सांगितलं आणि त्यानंतर मग पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आली. मग मोबाईल नंबर, डिजिटल लोकेशनद्वारे त्याची पत्नी आणि दोघेही दीर यांचा शोध घेण्यात आला. सुरुवातीला यांनी पूर्णपणे नकार दिला की आम्ही असं काहीही केलेलं नाही, पण नंतर पोलीस चौकशीत जे काय आहे ते सत्य समोर आलेलं आहे. त्यामुळे घरातल्या घरात एखाद्या पत्नीने आपल्याच दिरांसोबत अनैतिक संबंध ठेवणे, त्यातून पतीला विष पाजून मारण्याचा प्रयत्न करणे ही अतिशय धक्कादायक घटना उत्तर प्रदेशात घडलेली आहे. या तिघांवरही हत्येचा प्रयत्न ही कलमं लावण्यात आलेली आहेत आणि पुढील तपास आता पोलीस करत आहेत. आम्ही नेहमीच इतक्या या जॉनरच्या, या पद्धतीच्या स्टोरीज आम्ही तुम्हाला सांगत असतो. त्यातून हे पण सांगत असतो की या गोष्टींचा अंत कधीही कोणाच्या तरी मृत्यूमधनंच होत असतो. आपल्याला आपल्या पार्टनरसोबत पटत नाहीये किंवा दुसरं काही प्रकरण असेल तर कायदेशीररित्या वेगळे होऊन आपल्या आपल्या वाटा मोकळ्या करणं हे केव्हाही चांगलं असतं. कोणाचाही जीव घेतल्याने तुम्हाला जे साध्य करायचंय ते कधीही साध्य होत नसतं, कारण तुम्ही कोणाचा जीव घेतल्यानंतर कायद्याच्या कचाट्यात अडकता म्हणजे अडकता. मित्रांनो, या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.